नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता कधी येणार या संदर्भात सर्वदूर सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा करण्यात येत आहे. मित्र आता काही दिवस अगोदरच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला आहे. सर्व म्हणल्यापेक्षा महाराष्ट्र राज्यातील जवळपास यामध्ये पीएम किसान योजनेमधून 6 लाख शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे सन्मान योजनेचा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत असताना हे जे 6 लाख शेतकरी आहेत यांना त्याचा लाभ मिळणार की नाही किंवा अजून काही नवीन शेतकरी यामधून वगळल्या जाणार का या संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा प्रश्न उद्भवत असतानाच कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या अगोदरच्या हप्त्याप्रमाणेच महासन्मान योजनेचा जेवढे पात्र लाभार्थी पात्र शेतकरी होते त्या सर्व शेतकऱ्यांना महासन्मान योजनेचा 8वा हप्ता सुद्धा पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना म्हणजे 6 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाहीये त्या शेतकरी बांधवांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी सन्मान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा त्यांना मिळणार की नाही मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. त्यांची चिंता दूर झालेली आहे. त्यांना संभ्रमामध्ये राहण्याची आवश्यकता नाही आहे आणि कृषी विभागाने याकरिता या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा सांगितली आहे. म्हणजे पूर्वीप्रमाणे जवळपास 90,41,241 एवढी जी संख्या आहे महासन्मान शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ती पूर्वीप्रमाणे कायम आहे. त्यामुळे हा जो हप्ता आहे तो सर्वदूर महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या अगोदर ज्या शेतकऱ्यांना मिळत होता त्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता महत्त्वाचा विषय तुमचा प्रश्नाचा म्हणजे हा मिळणार तरी कधी. तर मित्रांनो, नमोचा जो हप्ता आहे तो येत्या 15 दिवसामध्ये म्हणजे आपले हे जे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे 8 तारखेपासून, तर हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे हिवाळी अधिवेशन चालणार आणि हिवाळी अधिवेशन संपलं की त्याचा निधीची तरतूद करून शासन निर्णय काढून त्याचे वितरण सुद्धा सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर वितरण व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे करत असताना म्हणजे अजून आपल्याकडे वेळ आहे. तर आपल्या नमो शेतकरी योजनेतून आपण वगळण्यात येऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, आपला हप्ता बंद होऊ नये याकरिता या सर्व शेतकरी बांधवांनी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एक वेळ चेक करून घ्याव्या. त्रुट्या असतील तर त्रुट्या सुद्धा दुरुस्त करून घ्याव्या. ज्यामध्ये आपापली जमीन नोंदणीची माहिती आहे ती अपडेट करून घ्यावी. जर नसेल तर आधार बँक लिंकिंग आहे ते सुद्धा करून घ्यावं. बँक खात्याचा जो क्रमांक आहे तो सुद्धा चेक करून घ्यावा, बघून घ्यावा. नावाचं स्पेलिंग आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या चेक करून घ्याव्या, जेणेकरून पीएम किसानचे जे हप्ते थांबले पण हे सर्व चेक केले आणि दुरुस्त केले तर नमोचा जो येणारा 8वा हप्ता आहे तो थांबणार नाही, कोणती अडचण येणार नाही मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की आपला महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमो महासन्मान योजने संदर्भातले जे काही प्रश्न होते, जी काही आवश्यक माहिती होती, अपडेट होती, मी ती दूर करण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या दिवशी शासन निर्णय निघेल आणि एक खात्रीशीर पुष्टीकारक तारीख डेट समोर येईल ती सुद्धा मी लवकरात लवकर तुमच्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करेल. तर मित्र, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आपला सर्वांना नक्कीच आवडला असेल. अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट ही माहिती मिळेल व ते अवेअर राहतील आणि बाकीच्या गोष्टीचा ते फॉलोअप घेऊ शकतील मित्रांनो. तर मित्र, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.